नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघूयात राजकीय क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या. आचारसंहिता शिथिल करा, दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत. राज्य सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती. राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोग मान्य करण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक. निवडणूक आयोगाची पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना नोटीस. 20,94,040 रुपये किमतीची तफावत आढळल्यानं पंकजा मुंडेंना नोटीस. सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची हजेरी. सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटलांची स्नेहभोजनाला उपस्थिती असल्यानं चर्चांना उधाण. आशिष शेलारांच्या ठाकरेंवरील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल. 20 मेला मतदानाच्या दिवशी ठाकरेंची पत्रकार परिषद. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आयोग शहानिशा करणार. ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मतदानाच्या वेळी ढिसाळ नियोजन, मतदान संथ गतीनं का झालं, ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा सवाल. इंडिया आघाडीत जो पक्ष मोठा त्याच पक्षाचा पंतप्रधान होणार. जास्त जागा निवडून येणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधान पदासाठी नाव सुचवलं जाईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया. राज्यात लोकसभेसाठी फडणवीसांच्या विक्रमी 116 रॅली आणि सभा. मुख्यमंत्री शिंदेंचे 81 रोड शो. जयंत पाटलांच्या 100 जाहीर सभा तर शरद पवारांच्या 60 रॅली आणि 19 मेळावे. स्ट्रॉंग रूम प्रकरणावरून निलेश लंकेंकडून नवा व्हिडिओ ट्विट. व्हिडिओतील व्यक्ती सीसीटीव्ही दुरुस्त करत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दावा. तर त्या व्यक्तीला सीसीटीव्ही कुठे आहे याची माहिती नाही का, सवाल करत लंकेंचा पुन्हा एकदा निशाणा.